नमस्कार, मी संदीप देसाई. सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप सेनेच्या युतीची घोषणा करण्यात आली. सुवळाची डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेनं अखेर पुन्हा एकदा भाजपशी युती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये युतीची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 23 जागा शिवसेना तर 25 जागा भाजप लढवणार आहे. विधानसभेच्या जागा वाटपाबाबत भाजप मित्रपक्षांशी चर्चा करेल. त्यांना सोडून ज्या जागा राहतील त्यामध्ये शिवसेना भाजप निम्म्या जागांवर लढेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. सत्तापदे यापुरती ही युती मर्यादित नसून त्या पलीकडे जाऊन व्यापक देशही डोळ्यासमोर ठेवून ही युती झाली असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. शेतकरी, सामान्य माणसं, गरिबांचं हित जपण्याचा सर्वांचाच आग्रह असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी सांगितलं. राम मंदिर हा शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. केंद्र सरकारनं आधीच अयोध्येतील अविवादित 63 एकर जमीन मंदिर न्यासाला देण्याचा निर्णय घेऊन मंदिराचा मार्ग सुकर केल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिराची उभारणी व्हायला हवी असा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केलाय. राम मंदिर म्हणजे राम राज्याचं प्रतीक आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. नाणार प्रकल्पवासियांना मुख्यमंत्र्यांनी मोठा दिलासा दिलाय. स्थानिकांचा मोठा विरोध असल्यानं नाणार प्रकल्प बस्त्यात बांधण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. शिवसेनेच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार नसल्याची घोषणा केली आहे. शिवसेना नाणारवासियांच्या पाठीशी असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. रिफायनरी प्रकल्प व्हावा, पण ज्या ठिकाणी स्थानिक नागरिकांची मागणी असेल तिथेच व्हावा असं उद्धव ठाकरे म्हणाले. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी देणार. आतापर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना कर्ज केंद्र सरकारनं दिलासा दिल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफी नको, कर्जमुक्ती हवी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. मोदी सरकारनं पुलवामा हल्ल्याचा बदला घ्यावा, पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधक राष्ट्रीय पातळीवर एकवटत आहेत. ही महाआघाडी नसून अभद्र आघाडी असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. भाजप शिवसेना आता ताकदीनं लोकसभा आणि विधानसभा लढेल, तसंच सत्तेसह सर्व बाबतीत समानता असेल असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. याच पत्रकार परिषदेत मनसे युती केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच हशा पिकला. यावर मिश्किलपणे सेना आणि भाजपने मनसे युती केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. देशहितासाठी ही युती केल्याचं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलंय. शिवसेना आणि अकाली दल हे आमचे जुने मित्र पक्ष असून ही युती देशाच्या हिताची असल्याचं अमित शहानी म्हटलं. शिवसेना भाजप युतीमुळे राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी 45 उमेदवार युतीचेच येतील असा दावा अमित शहा यांनी केलाय. तसंच विधानसभेत युतीचा विजय होईल असंही अमित शहा म्हणाले. युती संदर्भात भाजप अध्यक्ष अमित शहानी उद्धव ठाकरेंचे आभार मानले. तसंच सेना भाजप कार्यकर्त्यांना एक दिलानं लढण्याचं आवाहन केलंय. शिवसेनेनं भाजपसोबत युती करणं ही त्यांची लाचारी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. नाना करता शेवटी सेना भाजप युतीच्या बंधनामध्ये अडकले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी युतीची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून जोरदार खिल्ली उडवण्यात आली आहे. ज्या भाजप सरकारच्या चौकीदाराला शिवसेनेनं पंढरपूरमध्ये चोर म्हटलं होतं, आता ती शिवसेना या चोरांबरोबर युती करते असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलंय. चौकीदार चोर हे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता युती कशी करता याबाबत उत्तर द्यावं असा प्रश्न राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केलाय. सेना युतीसाठी एवढी लाचार का होते असंही नवाब मलिक यांनी विचारलंय. नाणार प्रकल्पाच्या बाबत मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेलं वक्तव्य खोटारडेपणाचं आहे असं निलेश राणेंनी म्हटलंय. तर प्रकल्प रद्द केल्याची प्रक्रिया दाखवणारा पुरावा द्या असंही ते म्हणाले. तर भाजपनं ईडीची भीती घातल्यानं शिवसेनेनं युती केली असल्याचा खळबळजनक आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. पुण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्रित पत्रकार परिषदेत घेतली आणि त्यावेळेला विखे पाटील बोलत होते. मुंबईत दाखल झालेल्या अमित शहांनी
सोफिटेल हॉटेल गाठल्यानंतर मातोश्रीवर भेट दिली. मातोश्री बंगल्यावर शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत तर भाजपच्या वतीनं अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात युतीवर चर्चा झाली. मातोश्रीवरील बैठकीनंतर उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि आदित्य ठाकरे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. क्रिकेटपटू आणि खासदार कीर्ती आझाद यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत कीर्ती आझाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अंगुरी भाभी फेम शिल्पा शिंदे नंतर आता अजून एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अभिनेत्री आसावरी जोशी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 1 मार्चला धुळ्यामध्ये जाहीर सभा घेणार आहेत. धुळे आणि नंदुरबार या 2 मतदारसंघासाठी ही संयुक्तिक सभा होणार आहे. काँग्रेस धुळ्यातून प्रचार सभेचा नारळ फोडणार आहे. फक्त बारामतीपुरतंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या विचारांचे खासदार निवडून येण्यासाठी भाजपा शिवसेना विरोधात लढण्यासाठी मनसेसोबत इतर पक्षांना घेऊन आघाडी करणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलंय. लोकांचं लक्ष मूळ प्रश्नांपासून विचलित व्हावं म्हणून सेना भाजप सत्तेत एकत्र असूनही रोज भांडणं करतात. युती झाली आणि पुन्हा एकदा शिवसेना कमळाबाई पुढे लाचार झाल्याचं स्पष्ट झाल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. शिवजयंतीचं औचित्य साधून सांगलीमध्ये तब्बल 1.25 लाख स्क्वेअर फुटाची शिवराज्याभिषेकावर आधारित महारांगोळी काढण्यात येते. हा विक्रम करण्यासाठी सांगलीतील 100 कला शिक्षक मिळून शिवराज्याभिषेकाची रांगोळी साकारतायत. अहमदनगरच्या कोपरगाव इथं 7वीमध्ये शिकणाऱ्या मुलीनं शिवरायांची जगातील सर्वात मोठी रांगोळी काढण्याचा निर्णय घेतलाय. सौंदर्या बनसोड असं या मुलीचं नाव असून तिनं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या आईवडिलांनी दागिने विकून तिला आर्थिक मदत केली आहे. छत्रपती सेनेच्या मावळ्यांनी 12 फूट रुंद आणि 14 फूट उंच असा जिरेटोप बनवलाय. मुंबई नाका परिसरातील कालिका माता मंदिरात हा जिरेटोप ठेवण्यात आलाय. वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या जिरेटोपाची नोंद करण्यात आली आहे. किल्ले शिवनेरीवरही शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी अवघा परिसर शिवमय झालेला पाहायला मिळतोय, तर पोवाडे आणि स्फूर्तीगीतांनी यामध्ये भर घातली आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं शिवनेरीवर तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक लेझिम पथक बोलवण्यात आलंय. जुन्नर तालुक्यातल्या निमगिरी गावातले आदिवासी कोळी समाज प्रबोधिनींचं श्री तळेश्वर आदिवासी पथक दरवर्षी लेझिम साजरं करत असतं. लातूरमध्ये शिवजयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्यात येते. याला हरित शिवजयंती महोत्सव असं नाव देण्यात आलं. यामध्ये तब्बल 2,40,000 स्क्वेअर फुटांवर हरित कलाकृती साकारण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये उद्या आणि परवा वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम अशा जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. येवला तालुक्यातल्या पिंपळखुटी या गावातील शेतकरी मारुती मुंडे यांनी स्वतःला कांद्याच्या ढिगात गळ्यापर्यंत गाडून आमरण उपोषण सुरू केलंय. कांद्याला हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांचं 2018 पर्यंत सर्व कर्ज माफ करावं अशा विविध मागण्यांसाठी यांनी आंदोलन सुरू केलंय. सोलापूरमध्ये मनसेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गुरेढोरे बांधून सरकारच्या धोरणांचा काल निषेध करण्यात आला. सक्तीची कर्जवसुली थांबवावी आणि जिल्ह्यात पाण्याचे टँकर आणि चारा छावणी सुरू करा या मागणीसाठी मनसेनं हे आंदोलन केलंय. छेडछाडीमुळे आत्महत्या केलेल्या स्वाती राठोडला न्याय द्या या मागणीसाठी बंजारा समाजानं दणका मोर्चा काढलाय. स्वाती राठोडच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत द्या आणि मुलींना संरक्षण द्या असं यावेळी सांगण्यात आलंय. जळगाव शहरामध्ये 3 दिवस भारत संचार निगममधील कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप पुकारलाय. बीएसएनएलचं खासगीकरण करू नये या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आलाय. सीआरपीएफचा जवान अशोक इंगवले याला बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन करण्यात आलं. मारहाण करणाऱ्या पोलिसांना तत्काळ निलंबित करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनांमध्ये समावेश व्हावा अशा विविध मागण्यांसाठी मानवलोक जनसहयोगाच्या वतीनं अंबाजोगाई तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये निराधारांनी आंदोलन छेडले. यावेळी घोषणा देऊन आंदोलनकर्त्यांनी व्यथा मांडल्या. भारतीय जनता पक्षाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम, त्याचा भाऊ श्रीकांत याच्यासह 60 जणांना शहरात 1 दिवस बंदीची नोटीस बजावली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलंय. 2017-18 वर्षातील तूर खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
भुसावळ शहरामध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत घरं गेलेल्या 4,500 नागरिकांना आता हक्काचा निवारा मिळणार आहे. महाराष्ट्र विकास महामंडळ हाऊसिंगच्या बैठकीमध्ये तत्वता मान्यता दिली गेली आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या हेलिपॅडसाठी जागा दिलेल्या भाऊराव घुगे या शेतकऱ्याला जमिनीची नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाहीये. तसं जमीनही पूर्ववत करून देण्यात आलेली नाहीये. परभणी जिल्ह्यामध्ये उन्हाळा सुरू व्हायच्या अगोदरच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जिल्ह्यातील लघु आणि मध्यम 22 प्रकल्पांपैकी 16 प्रकल्पांमधील उपयुक्त जलसाठा संपला असून अन्य प्रकल्पांमध्ये तुटपुंजा जलसाठा शिल्लक आहे. नदी संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांकडून 50 कोटी रुपये खर्चून मंजूर झाल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलंय. राज्यातल्या 22 प्रमुख नद्यांच्या स्वच्छतेसाठी 6,000 कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याचंही कदम म्हणाले. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे केवळ स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या प्रॉपर्टीचे वारसदार आहेत. त्यांनी ओबीसी समाजाच्या बाबतीत कधीच विचार केला नाहीये असं वक्तव्य ओबीसीचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ राठोड यांनी केलंय. नंदुरबारमध्ये पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या पुतळ्याच्या दहनाच्या वेळी एक दुर्घटना घडली आहे. मुस्लिम बांधव प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत असताना एका व्यक्ती या आगीमध्ये भाजल्याचं समोर आलंय. अकोल्यातील अकोट शहरामध्ये क्रिकेटवर सट्टा चालत असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी गावलीपुरा येथे छापा टाकला. यामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून तब्बल 17 मोबाईल, 1 लॅपटॉपसह 1,85,000चं साहित्य जप्त करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी 19 तारखेला म्हणजे आज ड्राय डे घोषित करण्याची मागणी पुढे येते. या दिवशी राज्यातील सर्व दारू विक्री बंद ठेवण्याची मागणी विश्रांतवाडीतील समाज प्रबोधन ग्रुपनं शासनाकडे केली आहे. वर्ध्यातल्या पवनारमध्ये समोरासमोरून येणाऱ्या 2 ट्रकची टक्कर झाली. या अपघातात एका चालकाचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी आहेत. अहमदनगरमध्ये मुलानं आईचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. अहमदनगरमधल्या लकारे गल्लीत ही धक्कादायक घटना घडली आहे. राहुल बेंद्रे असं या तरुणाचं नाव आहे. मुंबई आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यामध्ये एका खासगी बसनं अचानक पेट घेतला. इंदोरकडून शिरपूरकडे येताना मध्य प्रदेश हद्दीतील बिजासन घाटामध्ये हा प्रकार घडला. वर्ध्यामध्ये संत गजानन महाराज शेतमाल प्रक्रिया उद्योगाला आग लागली होती. यामध्ये 1500 क्विंटल कापूस जळून खाक झालाय तर आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. वाढदिवसाच्या दिवशीच विवाहितेनं आपल्या 3 वर्षांच्या मुलीला गळफास देऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. बेगमपुरा परिसरातील थत्ते हौदाजवळील अमृतामुळे आणि अवंतिकामुळे अशी मृतांची नाव आहे. राज्य सरकारने गेल्या 4 वर्षात शेतीच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली असून 50,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबाची माघ पौर्णिमा यात्रा सुरू झाली आहे. यात्रेसाठी अवघ्या महाराष्ट्रातून भाविक गर्दी करतायत तर कोळी बांधवांच्या पालख्या एकमेकांना भेटून देवभेटीचा सोहळा संपन्न होणार आहे. गोंदियातल्या सालेकसा तालुक्यातल्या कचारगड यात्रेला मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उपस्थिती लावली. यावेळी अटल आरोग्य शिबिराचं उद्घाटनही करण्यात आलं. इतर या ठिकाणी पर्यटनाचा दर्जा देण्यात यावा अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीनं समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. येत्या निवडणुकांमध्ये जो उमेदवार मतदान मागायला येईल त्याला आधी लिंगायत धर्म मान्यतेचं काय झालं असा जाब विचारा आणि मगच निर्णय घ्या असं आवाहन लिंगायत धर्म महासंमेलनातून करण्यात आलंय. यंदा माघीवारीमध्ये लाडू प्रसादाला भाविकांकडून जास्त मागणी आहे. मंदिर समितीला लाडू प्रसाद विक्रीतून मागील वर्षीपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर टी सिरीज या म्युझिक कंपनीनं आपल्या यूट्यूब चॅनलवरून पाकिस्तानी कलाकारांचे व्हिडिओ काढून टाकले. टी सिरीजच्या यूट्यूब चॅनलनं राहत फतेह अली खान आणि आतिफ असलम या पाकिस्तानी गायकांची सगळी गाणी काढून टाकली आहेत. अहमदाबादमध्ये ब्लाइंड असोसिएशन तर्फे पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रॅली आणि कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतामध्ये होणाऱ्या नेमबाजीच्या विश्वचषकासाठी पाकिस्तानी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. आयसीसी वर्ल्ड कप 2019 मध्ये भारत आणि पाकिस्तान नियोजित सामने खेळू नयेत असं अनेकांना वाटतंय. मात्र पुढच्या महिन्यामध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडूंना पाकिस्ताननं व्हिसा मंजूर केलाय. अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष मारिओ मर्सी यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
वेस्ट इंडिजचा धमाकेदार क्रिकेटर क्रिस गेल लवकरच निवृत्त होणार आहे. यावर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कप नंतर निवृत्ती घेणार आहे. या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.